अमित बाब, तुम्ही फाटी जेन्ना गांवकारी बरोबर एक आमची मुलाखत जाल्ली त्या मुलाखतीन तुम्ही एक इन्फॉर्मेशन दिल्ले की 18 नोव्हेंबराक तुम्ही एक निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाक दिवपाचे आसात, जेणे करून पेडणे तालुक्यान ज्यो ज्यो प्रॉपर्टी कन्वर्ट झाल्या आणि ज्या ज्या प्रॉपर्टींचे झोन चेंज झाल्या त्या संदर्भात एक पब्लिक हियरिंग मागोवन त्या त्या गावांत त्या त्या प्रॉपर्टीच्या विशयाचेर चर्चा जावची आणि त्याच्या खातीर तुम्ही पुराय पेडणे तालुक्यातल्या सगळ्या पंचायतीची भेट घेऊन या संदर्भात जागृताय करतले. ह्या गजालीचो नेमको स्टेटस सध्या कितें आसा? पळय, हांवें जी फाटल्या दिसांनी एक इंटरव्यू दिल्लेली तातूंत हांवें सांगलेलें की जे मॅसिव लँड कन्वर्जन्स किंवा चेंज ऑफ झोन जी प्रक्रिया अंडर 39A ऑफ TCP एक्ट, जो एक्ट गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन म्हणटा तसो 7 फेब्रुवारी 2024 ह्या दिसा जे पारीत केलो, संमत केलो आणि ताच्या नंतर तो गव्हर्नराच्या अप्रुवलाक 24 फेब जावन तो तेजेर शिक्कामोर्तब जाले. पण 23 म्हणजे ऑक्टोबर 2023 ह्या म्हयन्यान, ऑक्टोबर म्हयन्यान जेन्ना झोनिंग प्लान 18 ऑक्टोबर 2023 ह्या दिसा TCP मंत्री श्री विश्वजीतजी राणे यांच्यानी सीज टू एक्झिस्ट केल्लो आणि हाच्या नंतर म्हणजे तो पेरनेम झोनिंग प्लान आसलो पेडणे तालुक्यातलो. ताच्या नंतर तेंच्यांनी हे अश्युरन्स दिल्लेले की ह्यान फुडें जे कितें कन्वर्जन जे करपाक जाय भविष्यान जर TCP खात्या अंतर्गत ते आपण दोनूय लोकप्रतिनिधींक विश्वासान घेतलो, थळाव्या सगळ्या लोकांक विश्वासान घेतलो आणि तर मागीरच ती फुडली प्रक्रिया हांव फुडें व्हरतलो म्हणून. पण फेब्रुवारी म्हयन्यान हे अमेंडमेंट हाडले, म्हणजे 39A सेक्शन अमेंड केले आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे चीफ टाउन प्लॅनर आसा पळय ताका रायट दिलो की खंयचोय झोन चेंज करपाची पावर ताच्या कडेन दिली आणि तातूंतल्यान काही म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन आणि एखाद अपवाद सोडले जाल्यार बाकीचे सगळे प्रॉपर्टीज सर्रासपणे हातूंतल्यान कन्वर्जन चालू आसा. त्या संदर्भात हेराल्ड इंग्लिश न्यूज पेपराचेर एक न्यूजय बी आयिल्ली की जे 39A अंतर्गत म्हणटात ते ऑब्जेक्शन्स हो प्रकार ना, थंय सजेशन्स म्हणजे स्ट्रिक्टली सजेशन्स कितें आसा ते माना, ऑब्जेक्शन्स हांगा हे ओमीट केल्लो आसा, ओवर्ड म्हणटात तसो. पण हांव सगळ्यात पयलीं आमचे आमदार पेडणे तालुक्यातले आणि आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार श्री जीत आरोलकर हांचे म्हणटात तशे अभिनंदन करता की हांवें म्हटलेलें की 18 म्हणटात तशे नोव्हेंबर पर्यंत हांव पळयतलो आणि ताच्या नंतर म्हजी जी फुडले कितें म्हजी जी कितें स्टेप आसा ह्या संदर्भात ती हांव घेतलो. पण आमच्या आमदारान म्हणटात तशें लेटर इनवर्ड केला चीफ टाउन प्लॅनराक की जे कितें कन्वर्जन्स आमच्या स्पेशली ताणी मेन्शन केला की मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन आणि स्पेसिफिकली ताणी सर्वे नंबर्सय बी मेन्शन केल्लेले आसात जे कितें जाल्लेले आसा ते रिवोक करपाचे वगैरे म्हणून. खरोखरच हो तेंच्यांनी म्हणटात तसो धाडसी निर्णय घेतलेलो आसा, त्या सरकाराचे भाग आसा, सरकाराचे म्हणटात तशे सरकार पक्षातले ते सपोर्ट केल्लेले आमदार आसा. पण आयज आपल्या सरकार पक्षातल्या मंत्र्याच्या विरोधान वचून हे धाडस दाखोवप म्हणजे खरोखरच कौतुकाची गोष्ट आसा. आयज हांवें म्हजी फुडली स्टेप म्हणजे आयज 19 नोव्हेंबर हांवें हे पत्र CMO ऑफिसान म्हणजे सेक्रेटरिएटान आयज हांवें हे इनवर्ड केल्लेले आसा आणि हेचेर हांवें CM डॉ. प्रमोद सावंतांक रिक्वेस्ट केल्लेली आसा की तेंच्यांनी एक पब्लीक हियरिंग ऑन लँड कन्वर्जन चेंज ऑफ झोन हो जो इश्यू आसा विच इज मेड अंडर 39A ऑफ TCP एक्ट जे अमेंडमेंट सेक्शन आसा तेतून, सो ते हे पब्लीक हियरिंग घेवपाचे आणि हातून तेंच्यांनी जे एंटायर पेडणे तालुक्यान जे 20 ग्रामपंचायती आसा, म्युनिसिपालिटी आसा, ZPs आसा जे प्रतिनिधित्व करतात आणि दोनूय आमदार आणि जे थळावे लोक हांकां आफोवन एक मिटींग कंडक्ट करून जे कितें पब्लिकांचे ग्रीव्हन्सीस आसा ते तेंच्यांनी आयकून घेवपाचे. आणि ताच्या पयलीं हांव अपीलय करता आमच्या एंटायर तालुक्यातले सगळे पंच वांगडी पंचायतीन जे निवडून आयल्यात, ZP मेंबर्स आमच्या आमदारान ऑलरेडी दिल्लेलेच आहा, ताच्या पलीकडे पेडण्याच्या आमदाराक हांव रिक्वेस्ट करता आणि आमच्या आमदाराक परतूनय रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी स्पेसिफिकली एक लेटर ऑनरेबल चीफ मिनिस्टराक करपाचे की ह्या विशयाचेर आमकां एक पब्लीक हियरिंग
आमच्या तालुक्या खातीर मुख्यमंत्र्यान घेवपाचें म्हणून. मुख्यमंत्री हल्ली तालुक्यान आमच्या चड फावटी येता वता पेडणे तालुक्यान आमी पळयता सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान. सो ही मागणी ते ही बिकॉज ही इन द लार्जस्ट इंट्रस्ट ऑफ द पब्लीक असल्या कारणान तातडीन म्हणटा तशी हेची मुख्यमंत्री दखल घेतले. हांवें ह्या पत्राचेर डेडलायन वगैरे हो विशय म्हणजे डायरेक्ट आमी कितें मुख्यमंत्र्याक हे करूंक ना की तूं अमक्याच दिसा भितर कर, बट आय हॅव क्रिस्टल क्लियर कॅटेगरिकली मेन्शन केल्लें आसा की एज सून एज पॉसिबल एंड ऑन प्रायोरिटी बेजीस. कित्याक आमी तितलोय मान मुख्यमंत्र्याचो दवरलेलो आसा की 30 दिसाची तुका मुदत दिला असलो प्रकार ना. आमकां फक्त आतां पळोवपाचें आसा की पेडणे तालुक्याच्या हिताच्या दृश्टीन आयज पेडणे तालुक्याचो आपण पालकमंत्री म्हणून गोंयचे मुख्यमंत्री म्हणटात. सो पेडणे तालुक्याचो जो कितें सर्वांगीण विकास आसा तो हल्ली तेंच्यांनी सांगला की तुमकां आपण रवींद्र भवन दितलो, तुमकां आनी कितें डेव्हलपमेंट आसा, ग्राउंड आसा आनी कितें हे सगळे गोष्टी मुख्यमंत्र्यान आमचे परिपूर्ण करता म्हणून सांगले. आमची ही मागणी आसा आनी हांव म्हज्या पेडणे तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींक सगळ्या पंचायत परतून एक फावट सांगता झेडपी म्युनिसिपालिटीज MLA हेंच्यांनी स्ट्रेट लेटर रिक्वेस्ट लेटर चीफ मिनिस्टराक करपाचे की आमकां हाचेर पब्लीक एक हियरिंग जाय म्हणून. हेची काळाची गरज आसा. आनी ताच्या नंतर हांवें तें मेन्शन केल्लेलें आसा की कन्सर्न खात्याचे जे अधिकारी आसा, टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाचे ऑफिसर्स जे आसात, CTP आसूं किंवा पेडण्याचे डेप्युटी टावन प्लॅनर आसूं किंवा अजून आणखी इतर ऑफिसर्स आसूं, की तांकां सगळ्यांक त्या बैठकीक तेंच्यांनी आमंत्रीत करपाचे. आनी हे जे कन्वर्जन्स जे सर्रासपणे जे चल्लेले आसा फ्रॉम मार्च ऑनवर्ड्स, फेब्रुवारीन हाडले हे सेक्शन, मार्चाच्यान आज पर्यंत तेचेर नियंत्रण हाडप. आनी त्याच्या पयलीं मीनवायल हांवें एक तेचेर लायनय एड केल्लेली आसा की हे पब्लीक हियरिंग कंडक्ट करच्या पयलीं हो जो कितें प्रोसेस आसा तो तेंच्यांनी अभेन्सान घालपाचो किंवा हे सगळे एप्लिकेशन्स जी अप्रूव केले ती स्ट्रेट अवे मुख्यमंत्र्यान आपली पावर वापरून बीइंग द हेड ऑफ द कॅबिनेट हे सगळे रिवोक करपाचे. ना जाल्यार हो सर्रासपणे म्हणटात तसो जे रास चल्लेलो आसा पेडणे तालुक्यान. हाच्या पयलीं वेळोवेळी आमी इतर विशयांचेरय बी उलयल्ले आसा, पण आयज हांव स्पेसिफीक विशय हो एक विशय प्रसार माध्यमांतल्यान हांव सगळ्या पेडणे वासियांक हांव कळयतां. अमित बाब, एक प्रामुख्यान तुमच्या ह्या निवेदनांतल्यान एक प्रश्न निर्माण जाता, तो म्हटल्यार जी लँड कन्वर्जन सुरू आसात, जे झोन बदल सुरू आसात किंवा ज्या कायद्यान अमेंडमेंट हाडलेले आसात त्यो सगळ्यो गजाली ह्यो टावन अँड कंट्री प्लॅनिंग खात्याशी संबंधित आसात आणि टावन अँड कंट्री प्लॅनिंग खात्याचे मंत्री बाब विश्वजीत राणे आसात. सो तुम्ही पब्लीक हियरिंगाची जी रिक्वेस्ट करपी पत्र केला ते मुख्यमंत्र्याक करपा फाटलें नेमकें कारण कितें? हें पत्र तुम्ही खरें म्हटल्यार TCP मंत्र्याक करपाक जाय अशें तुमकां दिसना? पळय, मुख्यमंत्र्याक करपाक कारण म्हणजे मुख्यमंत्री हो गोंय राज्याचो मुख्यमंत्री आसा, संपूर्ण कॅबिनेटाचो तो मुख्य आसा. फाल्यां कितें खंयच्याय मंत्र्यान जर गैरकृत्य जर केलें जाल्यार तेका जापसालदार हो मुख्यमंत्रीच आसता. आयज जर ह्या TCP खात्याच्या अंतर्गत जो हो कन्वर्जनाचो जर घोळ सुद्दां जर चल्ला तो हेचेर खंय तरी अशें लोक आतां उलोवपाक लागले की ह्या विशयाचेर मुख्यमंत्र्याचेर खंयच ताळतंत्र ना. सो तेका लागून मुख्यमंत्री कितें हे मुख्यमंत्र्यान आयज गोंयच्या जनतेक दाखोवन दिवप गरजेचें आसा की खंयचोच मंत्री हो मुख्यमंत्र्या पेक्षा सुप्रीम ना. आयज अशें दिसता की TCP मंत्र्याक हांव अशें म्हणना की TCP मंत्र्याचो जो कारभार आसा तेच्या संदर्भात आमकां अशें निदर्शनान आयलें की सामान्य लोक उलोवपाक भियातात. काही अपवाद जर सोडले जाल्यार काही प्रसार माध्यमांतल्यानय TCP खातें म्हणटकच बातम्यो खंय तरी कडशाट केले वता. पण आयज गोंयच्या मुख्यमंत्र्याचेर लोक विश्वास दवरून आसा. त्या वेळाचेरय जेन्ना पेडणे झोनिंग प्लॅनाच्या संदर्भात जेन्ना आंदोलन जाल्लेलें तेन्ना मुख्यमंत्र्यान पेडण्याच्या जनतेक आश्वासन दिल्लेलें की आपण हो विशय सोडयता म्हणून. आनी त्याच्या नंतर तो विशय सुटावोय बी जाल्लो. झोनिंग प्लॅन सीज टू एक्झिस्ट केलो, स्क्रॅप केलो, कितेंय म्हणा, पण त्याच्यानंतर जी ही प्रक्रिया जी स्टार्ट झाली, जे अमेंडमेंट्स आता पळय, एक मजेशीर गोष्ट म्हणजे कशें म्हणटा की उशिरा सुचलेले शहाणपण हे आमी मराठीन म्हणटा.
जेन्ना हे बिल आयले पळय तेन्ना 40 आमदार म्हणटात तशे म्हणजे 40 जे लेजिस्लेचर आमचे गोंयचे ते विधानसभेन उपस्थित असता. त्या वेळाचेर आमचे मांद्र्याचे आमदार उपस्थित असले आसतले त्या वेळाचेर. तेन्ना जे बिल पास केले म्हणजे 7 फेब्रुवारी ह्या दिसा तेन्ना हे 39A म्हणजे कितें हे सगळ्या आमदारांक हेंची कॉपी बी मेळ्ळी आसतली. त्याच्या नंतर मार्चाच्यान हे कन्वर्जन स्टार्ट जाले आणि खंय तरी लोकां भितर आवाज स्टार्ट जातकच म्हणजे हेची पत्रां म्हणटात तशी आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमांतल्यान वता. म्हणजे नो डाऊट उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणया आमी, पण तरी सुद्धा आमच्या आमदारांनी एक धाडस दाखयले हेचो आमकां अभिमान आसा. आणि मुख्यमंत्र्याक जे हांवें हेजें पत्र जे केलें कित्याक तर फाल्यां सकाळी फाल्यां हेतून कितें जर घोळ जर जालो जाल्यार हेचो दोश म्हणटात तसो गोंयची जनता मुख्यमंत्र्याकच दितली. कित्याक जें कितें जाता तें कॅबिनेट अप्रुवल घेवनच जाता आणि कॅबिनेट अप्रुवल हे TCP मंत्री दिना. खंयच्याच प्रक्रियेक जे कितें प्रोसेस जो कंप्लीट जाता तो प्रोसेस कॅबिनेटान येता आणि कॅबिनेटाचो चीफ हो मुख्यमंत्री असता, तो TCP मंत्री नासता. आणि म्हणून हांवें हे स्पेसिफिकली लेटर आसा ते चीफ मिनिस्टराक दिल्लेले आसा. आणि ह्या लेटराच्या नंतर इतर लोकांकय हांव रिक्वेस्ट करता नागरिकांक की तेंच्यांनी बी दिवपाचे आणि म्हयन्या भितर कितली पत्रां मुख्यमंत्र्याक वता ती पळोवया. आणि त्याच्या नंतर मुख्यमंत्र्याक खरोखरच गोंयचे हित खास करून पेडणेचे हित, ज्या पेडणे तालुक्यान एअरपोर्ट आहा, इंटरनॅशनल एअरपोर्ट, आयुष हॉस्पिटल आसा, इलेक्ट्रॉनिक सिटी वाटेर आसा म्हणटात तशी, इतर एक्टिविटीज म्हणटात तशे पेडणे तालुक्यान येवपाचे आसा. सो अशा तरेन म्हणजे ओवरऑल डेव्हलपमेंट जो पेडणे तालुक्याचो जो जावपाचो आसा ड्रास्टिकली म्हणटात तसो, त्या तालुक्याचेर मुख्यमंत्री डोळे झाक करता की मुख्यमंत्री त्या तालुक्याक न्याय दिता हे ह्या पत्रांतल्यान आमकां पळोवपाचें आसा. आणि तेका लागून स्पेसिफिकली म्हाका खात्री आसा की गोंयचे मुख्यमंत्री ह्या विशयाचेर अवश्य पब्लीक हियरिंग घेतले, लोकांची गाराणी आयकून घेतले. वेळोवेळी स्वयंपूर्ण मित्र वगैरे ही जी संकल्पना आसा त्या संकल्पनेंतल्यान मुख्यमंत्री पंचायत मंडळाकडे संपर्कय साधता. मन की बात ह्या कार्यक्रमांतल्यान मुख्यमंत्री संदेश आपले कितें आसा ते दिता. लोक वेळोवेळी लोकांचे गाराणे बी आयकता, तांकां आयकून घेवपाचे पाशास खूब आसा. सो ह्याय बाबतींत विशय कितें आसा की आमची इतलीच मागणी आसा की जे कन्वर्जन्स जाल्लेले आसा त्या संदर्भात आणि पेडणे तालुक्याच्या कन्वर्जन प्रक्रियेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यान एकदा तरी पेडणे तालुक्याच्या लोकांक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांक आमंत्रित करून हेचेर बसका घेवपाची आणि आमचे म्हणणे तरी कितें आहा हे मुख्यमंत्र्यान आयकून घेवपाचें.